ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गोविंदनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 19वा वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी सांगता समारंभ प्रसंगी त्याने 3 दिवसीय कार्यक्रम घेत विविध खेळ, गाणी, भजन, कॉमेडी शो, आनंद मेळावा, रॅली, ज्येष्ठ मंजिरी 3चे प्रकाशन सोहळा हे कार्यक्रम करण्यात आले. गोविंदनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी 2008 साली उभा राहिलेला गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ एक सामाजिक मंच नाही, तर अनुभव, मैत्री, आरोग्य आणि आनंद यांचा सजीव संगम आहे. जीवनाच्या उत्तरार्धातही उत्साहाने, स्वाभिमानाने आणि सामाजिक बांधिलकीने जगण्याची प्रेरणा देणारे हे एक सुंदर कुटुंब आहे. संघाची स्थापना एक विचार अनेक हृदये, समाजात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका केवळ सल्लागारापुरती मर्यादित नसून ती प्रेरणादायी आहे. यावेळी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश शर्मा, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा
मी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा साजरा करतो. हे वर्ष 19 वर्ष आहे. दिवसेंदिवस याचा उत्साह वाढत चाललेला आहे. आमची सभासद संख्यासुद्धा खूप छान आहे, विचारी आहे, एकमेकांना मदत करणारी आहे आणि वृद्ध जरी असले तरी लंगडत काठ्या घेत आमच्या रॅलीमध्ये सहभागी होतात. आम्हाला या संघाबद्दल खूप आत्मीयता आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचं कार्य हे अधिक जोमानं चाललेलं आहे. कालच अश्विनीताई बोरस्ते आणि हेमंत घाटरक यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं. हा 3 दिवसाचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने झाला. पहिल्या दिवशी ज्येष्ठांच्या खेळाच्या हे झाल्या, स्पर्धा झाल्या. त्याच्यानंतर काल मेळावा होता. जवळजवळ 58 स्टॉल लावलेले होते. खूप गर्दी होती आणि ज्यांनी स्टॉल लावलं त्यांचंसुद्धा आर्थिकदृष्ट्या भलं झालेलं आहे असं आम्हाला रिपोर्ट पण लागले. आज शेवटचा दिवस आहे आणि आज ही सकाळी आम्ही रॅली काढत असतो जी की गोविंदनगरमध्ये सगळ्यांच्या कानावर जाईल. आमचं कार्य हा आमचा त्यामागचा हेतू आहे. आता याच्यानंतर आमचे सभासद आणखी वाढतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाचा शेवटचा दिवस, शेवटचा म्हणजे 3रा दिवस. तर आज सांगता सोहळा. आज सकाळी सकाळी आपली 7 वाजता प्रभात फेरी एकदम जोरात निघाली. प्रभात फेरीसाठी अगदी महिला आणि पुरुषांचा म्हणजे खूपच सहभाग छान, अगदी खूपच छान लाभला. त्यासाठी ढोल ताशाची व्यवस्था झालेली होती. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 3 दिवसाचा कार्यक्रम. पहिल्या दिवशी आम्ही खेळ घेतले, दुसऱ्या दिवशी आनंद मेळाव्याचा रिस्पॉन्स तर अगदी म्हणजे अप्रतिम होता की कमीत कमी आमची अपेक्षा असताना 10-15 जास्तीत जास्त स्टॉल्स आमचे बुक होतील. तिथे 50च्या वर बुक स्टॉल्स रिझर्व झालेत आणि जागा पुरत नव्हती आम्हाला. म्हणजे इतका रिस्पॉन्स छान होता. तर कालचा कार्यक्रम तर अगदी अत्यंत उत्तम झाला. परवाचाही छान कार्यक्रम झाला की सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य शिबिर जे असतं ते आमचं अगदी वाखाणण्याजोगतं असतात. आरोग्य शिबिरं, लहान पोरांसाठी खेळ, कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, नंतर अशा अनेक प्रकारचे स्पर्धा घेतल्या जातात. असे उपक्रम आम्ही बऱ्यापैकी वर्षभर राबवत असतो. याचा उल्लेख स्मरणिकेत आलेलाच आहे. धन्यवाद. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाची मी संचालिका आहे. 19वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. याच्यामध्ये आम्ही महिला आणि पुरुष एकत्र असतो. महिलांचा सहभाग ह्याच्यात फार उत्साहाने असतो. मागच्या वर्षीपर्यंत संघाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यापेक्षा यावर्षी आणखी वेगळ्या केल्या, आणखी त्याच्यात वाढ केली आणि 3 दिवसीय कार्यक्रम राबवतो आहे आम्ही आणि सगळे उत्साहाने भाग घेत आहेत त्याच्यात. खेळ स्पर्धा आणि निरनिराळे खेळ घेतले जे वयस्कर लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना खेळता येईल याची आम्ही नोंद घेऊन त्याप्रमाणे खेळ घेतले. त्याच्यानंतर त्याच्यात सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला. त्याच्यामध्ये आली पण आम्ही सर्वांनी एकमेकांच्या मदतीने ती पण वेळ साजरी केली. सुमारे 55 स्टॉल होते जिथे आम्ही 40ची पण अपेक्षा केली नव्हती. तिथे 55 स्टॉल झाले. तेवढ्यांचं सगळ्यांचं नियोजन, त्यांना सगळ्यांना स्फूर्ती द्यावी आणि तरुणांना उद्योगधंद्यामध्ये कसं उत्साहित करावं, त्यांना कसं काय ट्रेनिंग मिळावं हा उद्देश होता आमचा आणि तो पूर्णपणे सफल झाला. सगळ्यांनी जाताना समाधानाने गेले. ज्यांचे स्टॉल होते ते सगळे समाधानी झाले आणि त्यांनी परत आम्हाला विचारलं की पुढच्या वर्षी मध्ये घेणार आहे, 3 महिन्यांनी तरी घेत जा, आम्हाला आवडलं तुमचं उपक्रम आणि त्यामुळे आम्हालासुद्धा स्फूर्ती मिळाली आणि नवीन अनुभव घेतला आमच्या गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाने. 15 दिवस आधी लोकांना कळवल्यामुळे छान झालं. मागच्या वर्षी पण होता पण तेव्हा आमची असं झालं की आम्ही फक्त 4 दिवस आधी कळवलं गेलं आणि त्यामुळे तेवढा उत्साह नव्हता लोकांमध्ये. ह्यावर्षी खूप छान मिळालं. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा मी जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री प्रकाश लोटन पवार.
आत्ता आमचा 19वा वर्धापन दिवस साजरा करत आहे. 3 दिवसीय कार्यक्रम आहे आमचा. 25 तारखेला आमचे खेळ आणि मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. काल 26ला आनंद मेळाव्याचं उद्घाटन श्री हरिभाऊ धात्रक आणि अश्विनताई बोरसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि जवळजवळ 55 स्टॉल होते. स्टॉलला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आजचा जो कार्यक्रम होता सकाळी प्रभात फेरी होती. उत्स्फूर्त सगळ्यांनी सहभाग नोंदवला. आमचा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ हा अतिशय मला वाटतं जुना येतो. 19 वर्ष याला झालेले आहेत. आता जो हा 19वा वर्धापन दिन आहे. आता याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघात महिन्याचे जेवढे शुक्रवार येतील, काही वेळेला 5 येतात, काही वेळेला 4 येतात, तर त्या प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आम्ही सगळे एकत्र जमतो. त्याला आम्ही विरंगुळा बैठक असं नाव दिलेलं आहे. मग त्यावेळेला आपल्या अंगातले जे काही कलागुण आहेत ते प्रत्येकजण साजरे करतात, की जेणेकरून काही जे दुःखी माणसं असतील ते आपलं सगळं दुःख विसरतात. या ठिकाणी आल्यावर अशी मजाक होते, वेगवेगळे खेळ घेतले जातात, असे विविध कार्यक्रम. आणि शेवटचा जो शुक्रवार असतो, 4था शुक्रवार, त्या दिवशी त्या महिन्यातले ज्यांचे वाढदिवस असतात त्यांना अतिशय चांगला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातो आणि त्याच दिवशी सगळ्यांना भरपेट नाश्ता दिला जातो. अशा प्रकारे गोविंदनगर संघाचा कार्यक्रम चालतो आणि सगळे जेवढे वृद्ध आहेत आम्ही त्यांना गमतीने म्हातारे न म्हणता महातारे असं त्यांना आम्ही नाव दिलेलं आहे. आणि इथे आल्यानंतर सगळे माणसं दुःख विसरतात, 2-4 तास मस्त जातात आणि पुढच्या शुक्रवारची सगळे अगदी आतुरतेने वाट बघतात. आशिष पंतनाईक या गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा फाउंडर मेंबर आहे. 2007मध्ये आम्ही सर्व थोडे लोक जमलेलो होतो आणि त्यातून या भागातले सर्व ज्येष्ठ जे आहेत त्यांना एकत्रित आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत आणि आजही तो प्रयत्न आमचा सातत्याने चालू आहे. या संघात खूप चांगली माणसं आलेली, ज्यांचे वय 90च्या पुढे आहे, असे सुद्धा अत्यंत उत्साहात ज्या वेळेला प्रमाणात पाहतो आम्ही त्यावेळेला खूप मन भरून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या आम्ही ज्यांना लेख मांडलेलं होतं, कन्या मांडलेलं होतं, त्या ज्या अश्विनताई बोरसे 2005मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये खूपच मोलाचं सहकार्य असं केलेलं आहे. आणि मला एकत्रित ठेवण्याचा, सुखदुःखात आमच्याबरोबर राहण्याचा आणि सतत आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उत्साहित ठेवण्याचं त्यांनी मनापासून मनस्वी काम केलेलं. त्या कालच्याही कार्यक्रमाला होता, आता आजही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि अशी जी लेख आम्हाला या लाभलेली आहे त्यातून आमच्या सगळ्या संघांना खूपच त्याचं आनंद वाटतो, कौतुक वाटतं. विशेषतः आमचे रत्नवासी काका, त्याच्यानंतर मी स्वतः वाणी काका, शेलार काका, कुलकर्णी काका, त्याच्यानंतर आत्ताची जी सध्या ॲक्टिव्ह टीम आहे आमच्या संघाची, की ज्याच्यात ते आमचे देवरे साहेब आहेत आणि आमचे अध्यक्ष जे आत्ताचे आहेत सध्याचे, ते तर त्यांनी या संघाला खूपच मोठा अशी उभारी दिलेली आहे, की ज्याला डिजिटल स्वरूप आणलेलं आहे. आमच्या संघाचं जे स्वरूप डिजिटल झालेलं आहे आणि अत्यंत कल्पक वृत्तीचं नेतृत्व सध्या आम्हाला लाभलेलं आहे, की ज्यांना खूप चांगलं हा सुद्धा आनंद मिळावा त्यांच्या कल्पनेतनं कालचा निर्माण झाला आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या 19व्या वर्धापन दिनाचा 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक उत्साहाने साजरा करीत आहोत. पहिल्या दिवशी या ठिकाणी ज्येष्ठांचे खेळ घेण्यात आले. त्याच्यानंतर कराओके, गाणे, डान्स यांचा सुंदर कार्यक्रम झाला. त्यात सर्व ज्येष्ठांनी उत्साहाने भाग घेतला आणि बऱ्याच ज्येष्ठांनी त्याच्यात चांगलं परफॉर्मन्स देऊन बक्षीसही पटकावलेली आहेत. दुसऱ्या दिवशी संघाच्या पटांगणात आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या आयोजनात गोविंदनगर परिसरातीलच नव्हे तर नाशिक शहराच्या इतर भागातील जवळपास 55 स्टॉल त्या ठिकाणी लागलेले होते
आमचं पटांगण कमी पडलं, इतका चांगला सुंदर रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि आनंद मेळाव्याला गोविंदनगर परिसरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद देऊन उपस्थिती दर्शविली. कमीत कमी 2,000 ते 2,500 लोकांनी या ठिकाणी त्या आनंद मेळाव्याचा लाभ घेतलेला आहे. पुढच्या वर्षी आम्ही हाच आनंद मेळावा अधिक मोठ्या प्रमाणात करावा अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्या मागणीला अनुसरूनच आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी चांगला मोठा आनंद मेळावा करू. तिसऱ्या दिवशी सकाळी प्रभात फेरीचं नियोजन करण्यात आलं. रिच स्वीटपासनं सर्व ज्येष्ठ नाचत गाचत गोविंदनगरच्या रस्त्यावरती निघाले. ढोल ताशाच्या गजरावर डान्स करून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा हा एक अनोखा उपक्रम या गोविंदनगर परिसरात आम्ही राबवत असतो आणि त्याला सुंदर प्रतिसाद असा मिळतो. प्रत्येक प्रभात फेरीची सांगता संघाच्या पटांगणात अल्पपहाराने करण्यात येते.